ते माझ्या वडिलांसारखे आहे, चुलत्यासारखे आहे, काकांसारखे आहे. त्यांनी जी नाही का, त्यांनी जी खाऊन हात धुतलाय ते आता आपल्याला खायला सुद्धा मिळत नाही, बघायला मिळत नाही. सगळंच हायब्रिड जीव झालाय, हायब्रिड आहे का नाही. बघा, प्रेमाला सर्व रंग आहे, एका रंगाचं नाही. आपल्या मुलीसाठी ही कविता ऐकायची आहे, महिला मंडळाने लेकीसाठी ऐकायची आहे, तरुण बांधवांनी आपल्या आपल्या मैत्रिणीसाठी ऐकायची आहे. जशी ऐकायची तशी ऐका, पण दृष्टिकोन मात्र चांगला असला पाहिजे. कारण दृष्टिकोन जर वेगळा ठरवला तर सर्व चुकीचं दिसतं, आणि दृष्टिकोन जर व्यवस्थित ठेवला सर्व काही सरळ दिसतं. म्हणून या ठिकाणी मला म्हणायचं आहे, राघू मैनेने प्रेम केलं, मैनेचं लग्न झालं, पण लग्न जमल्यावरती राघूला काही करणे ना, नाही का. म्हणून हा राघू काय म्हणत आहे, एका गंगवा पायी धुर मैना बुडून जाईल, एका गंगवा पायी धुर मैना बुडून जाईल. काय सांगावं दादा, राघू एकला राहील, याद मैनेची, राघू एकला राहील, याद मैनेची, तुझ्या नावाचं तुझ्या नावाचं गोंधन मैनी हातावरी मिरविल नग का ग, नक्की निश्चय केला बरोबर का. राघू काय म्हणत आहे, याद येता तुझी महिमा हातमायेच्या फिरी, याद येता तुझी महिमा हातमायेच्या फिरी, याद येता तुझी महिमा, याद येता तुझी महिमा हातमायेच्या फिरी.
जीव देणारा जीव लग कुठे भेटेल ग पण भोळ्या मनाची मैना भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल तुझं लगीन ठरलं याद तुझी किती खोल शब्द आहे किती खोल शब्द रचना कशी आहे याद तुझी गाण्यावर महिने फोन नाही पत्र नाही काही नाही चिठ्ठी नाही डायरेक्ट खून कशाला करेल चंद्राला कुठे फिरा तुला आठवण आलीच पाहिजे माझी म्हणून याद तुझी गाण्यावर खून चंद्राला करेल हे महिना भरल्या डोळ्याला पाणी